आहात ना, तर आजच्या एका नवीन फ्रेश व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा ऐकूया मनापासून स्वागत करते. तर म्हणजे आता आम्ही चाललो आहोत मुंबईला कोल्हापूरवरून. सचिनच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे त्यामुळे आणि तिकडेच मी जाणार आहे अहमदाबादला आणि आई बाबा पुन्हा रिटर्न येणार आहेत इकडे कोल्हापूरला. होईल तितकं शेअर करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करणार आहे. त्याचबरोबर मी ही जर्नी देखील खूप एन्जॉय करणार आहे. आईबाबांबरोबर खूप दिवसानंतर आता आम्ही ट्रॅव्हल करत आहोत एकत्र, ते पण स्लीपर बसमध्ये. बरेच वर्षानंतर, मला तर आठवत नाही की लास्ट कधी केला होता. तर असो, आत्ता रात्री झोपण्याची तयारी चालू आहे. आईबाबांना सांगितलं तुम्ही झोपा. शिवचरणचं तर काय हा दंगा मस्ती चालूच असतोय जोपर्यंत मी झोपत नाही. तर छानपैकी झोप झाल्यानंतर सकाळी वैष्णवी उठली आहे. मुंबई बघते ती, आणि मुंबईच्या लोकांची खरंच कौतुक करायला पाहिजे. सकाळी 6 वाजल्यापासून मुंबई, त्याच्या आधी कदाचित बायका अशा ऑफिसला जाण्यासाठी तयार असतात. आणि आम्ही खूप म्हणजे स्ट्रगलिंग वुमन बघितल्या मुंबईच्या, आणि हार्ट्स ऑफ करावं लागेल की मुंबईची लाईफ ॲक्च्युली खूप फास्ट आहे आपल्यापेक्षा, पण कौतुक करायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्ही सगळे सहपरिवार कुटुंब आम्ही आलेलो आहोत मुंबईला. तर पुढे काय काय होते आता बघूया. तर इथे आमचा स्टे होता हॉटेलमध्ये, आणि ह्याच हॉटेलला लग्न देखील होतं. हॉटेल खूप सुंदर होतं. सनशाईन म्हणून हॉटेल आहे दहिसरला, आणि खूप छान म्हणजे भारी वाटलं इथं येऊन. शक्यतो मी स्ट्रेटनिंग करत नाही, अजिबातच नाही. अक्षरशः फार गरज पडली तरच. तर आता पार्टी आहे, हळद आहे संध्याकाळी, म्हटलं थोडंसं आपण पॅम्पर करूया स्वतःला. नाहीतरी काही केलं नाही तरी लोक मला म्हणतातच की स्वतःला हिरोईन समजते, आणि खूपच अशी म्हणजे मला हार्श कमेंट आली आहे. त्याच्यावर तर मी डिस्कस करणारच आहे. स्वतःला हिरोईन समजते, डब्बाभर मेकअप लावते, मेकअप शिवायचं काही होत नाही, 10 फिल्टर लावते, फिल्टरशिवाय कधी व्हिडिओ करत नाही. तर तुम्ही पाहू शकताय, हा विदाऊट फिल्टर व्हिडिओ आहे. चेहऱ्यावरती 1-2 पिंपल्स आहेत, ते पण तुम्ही पाहू शकताय. मला काही गरज नाही आहे फिल्टर वगैरे लावायची. जितकं रिअल मी राहील, आणि मला बरेच लोक भेटले आहेत यूट्यूब जर्नीमध्ये सुद्धा, त्यांनी सुद्धा मला पर्सनली पाहिले. मला काहीच गरज नाही फिल्टरची, जे आहे ते रियालिटी आहे. आणि जळणारी जळत राहा. मी जे आज आहे ना, तर माझ्या सबस्क्रायबरमुळे आहे. आणि तुम्ही म्हणताय ना की ही स्वतःला हिरोईन समजते, तर हो, आहे मी हिरोईन. मी ह्या माझ्या सबस्क्रायबरमुळे मी स्वतः माझ्या चॅनलची हिरोईन आहे, आणि मला बोलायला एकदम गर्व वाटते. तर असो, नंतर आपण ह्या विषयावर बोलूच या. तर अशा पद्धतीने आम्ही सगळे लॉनमध्ये थांबलो आहे आणि बघतोय समोरची बिल्डिंग, आणि बिल्डिंग बघून आम्ही अक्षरशः गॉसिप करायला लागलो. गावाकडची आणि मुंबईची लाईफ आम्ही कंपेअर करत होतो बाहेर इथे लॉनमध्ये थांबून, आणि पाहत होतो की किती उंच बिल्डिंग आहे. मग त्यांनी कपडे कुठे वाळत घातले, अक्षरशः AC कुठे आहे, म्हणजे लिटरली ह्या लेवलवरती, आणि मज्जा येत होती. तर असो, अशा पद्धतीने तयार होऊन आम्ही फायनली आता चाललो आहे नवरी बाईला हळद लावायला. आणि हळद लावून झाली नंतर मग आम्ही रूममध्ये आलो पुन्हा, आणि गप्पा मारत बसलो. सासूबाई आणि माझ्या मामी सासू आहे. जरी मामी सासू असले तरी त्या म्हणजे लिटरली माझ्या फार एकदम क्लोज फ्रेंडसारखं आमचं रिलेशन आहे. बेसिकली आमच्या सगळ्याच परिवारामध्ये ना एक एवढं भारी आहे की आम्ही एकदम फ्रेंडसारखं राहतो. तर ते एक मस्त आहे, कारण की आपली एक बॉन्डिंग छान राहते फॅमिली. काय मग हॉटेलमध्ये लग्न म्हटल्यानंतर सगळं खाणंपिणं सगळं ऐकतच होतं, त्यामुळे त्यांनी एक फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणं जबरदस्त वाटलं. बरेच वर्षानंतर आम्ही एकत्र आलो असं. हे सचिनचे मामा मामी आहेत, आणि आई आजी कुठे आहेत ते बाहेर बसलेले आहेत त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत. मंडळी, जेवण करून एकदम व्यवस्थित विश्रांती घेऊन आता आम्ही आलो आहे खाली मुलांना खेळवण्यासाठी. तर या ठिकाणी मुलं खेळत आहेत, आणि बाकीचं काही व्हिडिओ आहे ते पुढे अटॅच केलेला आहे, तर तुम्ही नक्की बघा. पुन्हा आणि रूममध्ये येऊन मस्तपैकी तासभर झोपलेले, आणि त्यानंतर घेतला आवरायला. तर आवरल्यानंतर सगळेच एकत्र आलो, आणि मस्तपैकी येल्लो कलरचा ड्रेस घातलेला, सगळ्यांनी ट्विनिंग केलेली हळदीसाठी. मज्जा आलेली फार. तर इथे पुन्हा आमचं क्वालिटी टाईम स्पेंड केला आम्ही, म्हणजे एकत्र आई आणि मी. आमच्या फार छानशा अशा गप्पा चाललेल्या, आणि मज्जा येत होती अक्षरशः. मला असं वाटतं की हे दिवस पुन्हा पुन्हा यावेत.
तर मंडळी शेअर करण्यासारखं तर खूप सारं होतं, पण मी विचार केला की हा मोमेंट आपण शूटिंग करण्यापेक्षा का आपण असं फॅमिलीसोबत का स्पेंड करत नाही आहे. त्यामुळे मी जितकं होईल तितकं मी शेअर केलं, मेमोरेबल गोष्टी क्लिक केल्या मोबाईलमध्ये आणि तुमच्याबरोबर शेअर केल्या. आणि त्याच व्यतिरिक्त आई बाबा आम्ही आणि सगळं सहकुटुंब सगळा परिवार रिलेटिव्ज मज्जा मस्ती केली आणि मेमोरेबल डे होता. आणि अशा पद्धतीने आम्ही तुम्ही बघू शकता हे सगळे माझ्या सासूबाईच्या माहेरचे लोक आहेत आणि छान वाटतं त्यांच्यासोबत भेटून. असं अक्षरशः कधीच वाटलं नाही की आईंच्या माहेरचे आहेत. नेहमी असंच फील झालं की हे माझं पण माहेर आहे असं. सो मंडळी फायनली हळद खेळून आलेलो आहे रूममध्ये. शिवचरणला प्रचंड झोप येते, त्यामुळे त्याला झोपी घालणार, चेंज करणार आणि मग जाणार खाली डिनर करायला. तर अशा पद्धतीने आजचा दिवस आम्ही खूप छान स्पेंड केला. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्लॉग मला नक्की सांगा.